उपराजधानी नागपुरात मंगळवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह सुसाट वाऱ्याचा जोर वाढला आणि काही भागांत हलक्या पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली। हवामान विभागानं नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे। पुढील 3 तासांत नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट, वादळी वारे आणि गडगडाटी वादळ येण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे। आज सकाळपासूनच नागपूरमध्ये उन्हाचे तीव्र चटके जाणवत होते, मात्र दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला। ढगाळ हवामान आणि थंड वाऱ्यांमुळे शहरात गारवा जाणवू लागला आहे। सध्या शहरात सुसाट वाऱ्यांबरोबरच आकाशात विजांचे लखलखाट आणि मेघगर्जना सुरू आहे। हवामान विभागानुसार विदर्भातील भंडारा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही काही भागांत विजांसह वादळी वारे, हलका ते खूप हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून विदर्भात तापमान 43 अंश सेल्सिअसच्या घरात होते, मात्र सध्या निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे नागपूर आणि आसपासच्या परिसरात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे। जिल्हा प्रशासनानं नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आणि हवामान विभागाच्या सूचना लक्षात घेण्याचं आवाहन केलं आहे।